7 नोव्हेंबर 1966ची ती काळी रात्र, जेव्हा संसदेसमोर साधू संतांचं रक्त सांडलं. आजही इतिहासाच्या पानावर 7 नोव्हेंबर 1966च्या त्या वेदनादायक घटनेची नोंद आहे, जेव्हा दिल्लीतील संसद भवनाबाहेर गोरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या लाखो साधू संतांवरती गोळीबार करण्यात आला. हा तो दिवस होता जेव्हा अहिंसेचा मार्ग स्वीकारणारे संत देशात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा अशी मागणी करत होते. 1960चं दशक भारतात राजकारण, धर्म आणि जल आंदोलनाचा एक वेगळाच काळ सुरू होता. देश नुकताच स्वातंत्र्यानंतरच्या मोठ्या बदलातून पुढे जात होता. एका बाजूला आधुनिक भारत घडवण्याचं स्वप्न होतं, तर दुसऱ्या बाजूला परंपरा, श्रद्धा आणि धर्म जपण्यासाठी संत महंतांचे मोठे आंदोलन उभे राहत होते. याच काळात एक अशी घटना घडली ज्याची चर्चा आजही रहस्य, शाप आणि योगायोग यांच्या स्वरूपामध्ये केली जाते. ही कथा आहे धर्मसम्राट स्वामी करपात्री महाराज आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची. स्वामी करपात्री महाराज हे त्या काळातील अत्यंत प्रभावशाली संत मानले जात होते. त्यांचा आवाज फक्त धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता, तर देशातील मोठे मोठे राजकारणी देखील त्यांचा सल्ला घेत असत. त्यांचं खरं नाव हरनारायण ओझा होतं, पण लोक त्यांना करपात्री म्हणून ओळखू लागले, कारण ते कोणत्याही भांड्यात अन्न घेत नसत. स्वतःच्या हाताच्या ओंजळीतच अन्न ग्रहण करत. कर म्हणजे हात आणि पात्र म्हणजे भांडं, म्हणून त्यांना करपात्री हे नाव मिळालं होतं. त्यांनी आयुष्यभर सनातन धर्म, वेद आणि गोरक्षणासाठी संघर्ष केला. त्या काळात इंदिरा गांधी राष्ट्रीय राजकारणामध्ये वेगानं पुढे येत होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये त्यांचं महत्त्व वाढत होतं. इंदिरा गांधी अनेक संत महात्म्यांचा आदर करत असत. वाराणसीला गेल्यावरती त्या अनेकदा करपात्री महाराजांची भेट घेत असल्याचं सांगितलं जातं. त्या त्यांच्या आशीर्वादासाठी जात असत आणि महाराजांच्या शब्दाला खूप महत्त्व देत असत. पण पुढे याच नात्यात असा कटुप्रसंग घडला ज्याने भारतीय इतिहासामध्ये एक कायमचा वाद निर्माण केला. त्या काळात देशभरात गोरक्षण आंदोलन जोर धरत होतं. अनेक साधू संत, धर्मगुरू आणि गोरक्षक संघटना सरकारकडे एकच मागणी करत होत्या: देशात संपूर्ण गोहत्या बंदी लागू करा. अनेकांच्या मते भारत स्वतंत्र झाल्यानंतरही ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या गोहत्येच्या प्रथेला थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत. विनोबा भावे, करपात्री महाराज आणि अनेक धर्मगुरूंनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशभरातील लाखो लोकांसाठी हा फक्त धार्मिक मुद्दा नव्हता, तर श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रश्न बनला होता. असं सांगितलं जातं की निवडणुकांच्या काळात इंदिरा गांधी यांनी करपात्री महाराजांना आश्वासन दिलं होतं की जर त्या सत्तेत आल्या तर गोहत्या बंदीसाठी कठोर कायदा करतील. या आश्वासनामुळे अनेक संतांनी त्यांना पाठिंबा दिला. करपात्री महाराजांना वाटलं की आता सरकार खरंच काहीतरी मोठं पाऊल उचलेल. पण निवडणुका झाल्या, इंदिरा गांधी सत्तेत आल्या आणि काही महिने उलटून गेले तरी गोहत्या बंदीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसली नाही. संतांनी वारंवार सरकारला आठवण करून दिली, पत्र पाठवली गेली, भेटी मागितल्या गेल्या, पण आंदोलनकर्त्यांच्या मते सरकारकडनं फक्त टाळाटाळ होत होती. हळूहळू संतांमध्ये नाराजी वाढू लागली. करपात्री महाराजांना वाटू लागलं की ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी शब्द पाळला नाही. विश्वासघात हा शब्द तेव्हाच त्यांच्या मनात खोलवर बसला. 1966मध्ये परिस्थिती आणखी गंभीर झाली. देशभरातून लाखो साधू संत, नागासाधू, गोरक्षक आणि सामान्य लोक दिल्लीकडे निघाले. संसद भवनावरती मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीच्या रस्त्यावरती भगवे झेंडे, घोषणा आणि प्रचंड गर्दी दिसत होती. गो माता की जय च्या घोषणा संपूर्ण वातावरण दणाणून टाकत होत्या. आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. लोकांच्या डोळ्यात संताप आणि आशा दोन्ही दिसत होत्या. संसद भवनाबाहेर आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागलं. तत्कालीन जनसंघाचे खासदार स्वामी रामेश्वरानंद यांनी आंदोलनकर्त्यांना संसदेत घुसण्याचं आव्हान केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर जमाव संसदेकडे सरकू लागला. पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला, अश्रुधूर फेकण्यात आला, पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचं सांगितलं गेलं आणि मग तो काळाकुट्ट क्षण आला. जमावावरती गोळीबार सुरू झाला. लोक इकडे तिकडे पळू लागले. काही साधू जागीच कोसळले. काही जखमींना उचलून नेत होते. रस्त्यावर रक्त सांडलं होतं. पण त्या दिवशी नेमके किती लोक मारले गेले यावर वेगवेगळे दावे आहेत. पण अनेकांच्या मते शेकडो संत आणि गोरक्षक मृत्युमुखी पडले. दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. संचारबंदी लागू करण्यात आली. अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. ही घटना पाहून करपात्री महाराज पूर्णपणे हादरले. त्यांच्या डोळ्यासमोर अनेक साधूंचे मृतदेह पडले होते. ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्याच सरकारने आंदोलनकर्त्यांवरती गोळ्या झाडल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्या वेदनेतून आणि संतापातून त्यांनी इंदिरा गांधींना शाप दिल्याचं सांगितलं जातं. त्यांनी म्हटलं, जशा तू साधू संतांवरती गोळ्या चालवल्यास तसाच तुझाही मृत्यू गोळ्यांनीच होईल. हा प्रसंग तेव्हाच देशभर चर्चेचा विषय बनला. लोकांनी या शापाबद्दल बोलायला सुरुवात केली. पण पुढे जे घडलं त्यामुळे या कथेला आणखी गूढ स्वरूप मिळालं. 31 ऑक्टोबर 1984 दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान. इंदिरा गांधी आपल्या मुलाखतीसाठी बाहेर पडत होत्या. त्याच वेळी त्यांच्या स्वतःच्या अंगरक्षकांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. संपूर्ण देश हादरला. भारताच्या पंतप्रधानांनी भर दिवसा हत्या झाली होती. या घटनेनंतर अनेकांनी जुन्या घटनांची आठवण काढायला सुरुवात केली. लोक म्हणू लागले, करपात्री महाराजांचा शाप खरा ठरला. यामध्ये आणखी एक गोष्ट लोकांच्या चर्चेचा विषय बनली. असं सांगितलं जातं की ज्या दिवशी करपात्री महाराजांनी शाप दिला होता तो दिवस गोपाष्टमीचा होता आणि ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली तो दिवसही गोपाष्टमीचाच होता. हा निव्वळ योगायोग होता की काही वेगळं? यावर आजही अनेक मतं आहेत. काही लोक या कथेला श्रद्धेच्या नजरेतून पाहतात. काहींच्या मते ही फक्त योगायोगाची साखळी होती, तर काही इतिहासकारांच्या मते त्या काळातील राजकीय तणाव, आंदोलन आणि परिस्थिती यामुळे ही घटना घडली. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, करपात्री महाराज, गोरक्षण आंदोलन आणि इंदिरा गांधींशी जोडली गेलेली ही कथा भारतीय इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि चर्चित कथांपैकी एक बनली आहे. आज जेव्हा विश्वासघात हा शब्द राजकारणामध्ये पुन्हा ऐकायला मिळतो तेव्हा अनेकांना ही जुनी घटना आठवते. कारण सत्ता, वचन आणि श्रद्धा यांचा संघर्ष भारताच्या इतिहासात वारंवार दिसून आला आहे. आणि म्हणूनच इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही करपात्री महाराज आणि इंदिरा गांधी यांची कथा आजही लोकांना तितकीच थरारून सोडते. इतिहासात काही घटना अशा असतात जिथे सत्य, श्रद्धा आणि योगायोग यांच्यातली सीमारेषाच धूसर होते. करपात्री महाराजांचा तो शाप फक्त शब्द होते की नियतीने आधीच लिहून ठेवलेलं भविष्य? इतिहास साक्षी आहे की या घटनेत शेकडो निरपराध साधूंचा मृत्यू झाला
आणि अनेक जखमी झाले. असंही सांगितलं जातं की तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी या घटनेच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे या घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित झाली. ही घटना दाखवते की सत्तेत बसलेल्या लोकांनी धार्मिक भावना आणि जनभावनांकडे किती मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं. हा फक्त साधूंवर चालवलेले गोळीबार नव्हते, तर भारतीय संस्कृती आणि श्रद्धेवरती झालेला थेट आघात असल्याचं अनेकांचं मत आहे. आजही जेव्हा आपण त्या घटनेकडे पाहतो, तेव्हा एक प्रश्न पुन्हा समोर उभा राहतो. आपल्या श्रद्धेसाठी गोभक्तांना इतकी मोठी किंमत मोजावी लागली का? हा हत्याकांड भारताच्या लोकशाही इतिहासातील एक काळाकुट्ट अध्याय मानला जातो, जो देश कधी विसरू शकत नाही. पुढच्या पिढीला हे समजणं गरजेचं आहे की गाय आणि श्रद्धेसाठी आपल्या संतांनी किती मोठं बलिदान दिलं. तुम्ही विसरू शकता, पण इतिहास विसरत नाही. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की जनभावनांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम किती भयानक असू शकतात. तुम्ही याला योगायोग म्हणाल की शाप? निर्णय तुमचा. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही घटना आणि इतिहासातील सत्य प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचेल.